त्र्यंबकेश्वर 9415 त्र्यंबकेश्वर 4423 नंदुरबार 4423 नंदुरबार। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक खास MSRTC बसची जर्नी। समोर आपण बघताय नाशिक नंदुरबार देवळा सटाणा साक्री मार्गे इलेक्ट्रिक शिवाई। याच्या आधी आपण एक प्रवास केला होता पुणे ते दापोली, तो इलेक्ट्रिक शिवाईनेच केला होता। आणि आता जवळजवळ 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा नाशिक इथून आज आपण प्रवास करणार आहोत या इलेक्ट्रिक शिवाई बसचा। बस बघताच आहे ना, प्रेमात पडाल अशी बस एक मेंटेन ठेवली आहे जबरदस्त। आणि त्या शेजारीच आपण बघताय नाशिक नवापूर ही गाडी। खरं तर आपल्याला नवापूरला जायचं आहे, पण म्हटलं की इलेक्ट्रिक शिवाई आहे तर इलेक्ट्रिक शिवाईने जाऊ। आता बघू आपल्याला कुठपर्यंत जाता येईल। मला वाटतं साक्रीपर्यंत आपण या गाडीने प्रवास करू शकतो आणि त्याच्यानंतर मग आपण ही गाडी सोडून नवापूरच्या दिशेने जाऊ शकतो। तर चला आता गाडीमध्ये जातो आणि मग आपल्याला दाखवतो गाडीचे फीचर्स। संपर्क साधा सुरक्षा रक्षक। इंटेरियर बघताय 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे। मागच्या साईडला 5 सीट आहेत। इकडे आपल्याला या साईडला रेअर कॅमेरा, वरच्या साईडला आपल्याला लगेज स्पेस, सीट कम्फर्टेबल आहेतच। अतिशय उत्कृष्ट अशी बस ती आहे आपल्या MSRTCची। इकडे आपल्याला मॅगझिन होल्डर, वॉटर बॉटल होल्डर, हँड रेस्ट पण आहे, फूट रेस्ट पण आहे, पुशबॅक सीट्स होत आहेत व्यवस्थित। आपण बघताय अतिशय मस्त असा प्रवास आपला होणार आहे या इलेक्ट्रिक शिवाई गाडीमध्ये। तर रेडिओ आता वाजलेत 6:20, गाडी आपली निघणार आहे 6:30। इलेक्ट्रिक शिवायची आपली ड्रायव्हर कॅबिन बघताय, इथे सर्व काही ऑटोमॅटिक आहे। आपल्याला ड्रायव्हिंग मोड बघताय, ड्रायव्हिंग, न्यूट्रल, रिव्हर्स आणि बाकीचे जे बटन्स आहेत ते आपले जे काही फीचर्स आहेत त्यासाठी बटन आहेत। आणि पुढे पण आपल्याला फ्रंट कॅमेरा आहे जसा रेअरला आहे। या साईडला आपण टायमिंग वगैरे बघू शकता। ड्रायव्हर दादा आपले आजच्या प्रवासाच्या सोबती। आता मागची जी आपण गाडी साधी लालपरी बघितली त्या गाडीला आपण ओव्हरटेक केलं, ती चालली आहे नवापूरला।
सकाळचे 7:55 झालेत. आपण पोहोचलोय आपलं नेक्स्ट स्टॉप तो म्हणजे देवळा तालुका. गाडी बघा नाशिकवरून साधी एस.टी. आलेली आहे आणि आपली इलेक्ट्रिक शिवाय थांबले फलाट क्रमांक 4ला देवळा एस स्टँड. याच्या आधी पण आलो होतो. सप्तशृंगी गडाकडे जाणारी गाडी खामगाव. रस्ता एक नंबर होता. जसं आपण नाशिकवरून निघालो आग्रा हायवेला लागलो त्याच्यानंतर मग आपण सुरतचा जो रस्ता तिथं आपण लेफ्ट टर्न मारला आणि त्याच्यानंतर मग पुढे थोडासा रस्ता खराब आहे कारण की रस्त्याचं काम चालू आहे. आता याच्यानंतर 18 किलोमीटर आहे साटाणा. 85 किलोमीटर आतापर्यंत आपण पार केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जायचं जसं मी आपल्याला सांगितलं नवापूरला. तर तिकीट तर काढले आपण साक्रीपर्यंत. आपण नंदुरबारपर्यंत जाणार नाही आहोत कारण की तिथून आपल्याला जवळ पडेल. पण त्याच्यापेक्षा जवळ आपल्याला पिंपळनेरवरून पडणार आहे. आता बघू डिसिजन तिथं गेल्यावरच घेऊ. कैलास शिंदे आहेत आणि सोबत वाघनाला पण आहे. तुमचं नाव आहे? रावसाहेब दानकर. तर दादा छानपैकी गाडी एकदम चालवतात, अतिशय कम्फर्टेबलरित्या आणि मला वाटतं वेळेच्या आधीच आपण तिथं आपल्या ठिकाणाला पोहोचणार आहे. तर तुम्ही तुमचा दिनपरिचय सांगू शकता का? तुम्हाला किती वर्ष झाले, कधीपासून तुमचा प्रवास वगैरे चालू आहे? इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती आता लागलेलो आहे. ओके. आता गाडी आलेली आहे 3-4 महिने झालेले गाडी यायला. अच्छा. याच्या आधीचा अनुभव तुमचा? आम्ही याच्या आधी नाशिकमध्ये सिटी लिंक बस चालवायची. नाशिकमधल्या सिटी लोकल बसेस. त्याच्या महानगरपालिकेच्या. तर ह्या बसेस चालवण्याचा अनुभव कसा आहे आपला? या संप काळामध्ये आम्ही जेव्हा एस.टीचा संप होता तेव्हा आम्ही 6 महिने ह्या बस लाल आहे. परीक्षा. या बसचं काही टायमिंग वगैरे माहिती तुम्हाला? किती वाजता आपली बस तिथून असते नाशिकवरून नंदुरबारला? नंदुरबार नाशिक म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जरा इझी होऊन जाईल. नाशिकवरून एक 5:30ला आहे नंदुरबारसाठी आणि एक 6ला आहे नंदुरबारसाठी. आणि ही 6:30ची होती. ही 7:30 त्याच्यानंतर 7 वाजता. मला वाटतं अर्ध्या तासाच्या अंतराने आहेत गाड्या. कधी आहे नाशिकवरून? शेवटची सकाळी 9 वाजता आहे. बरं. दिवसभर असे आहेतच. हो आहे. नंदुरबारवरून नाशिकला जाणारी इलेक्ट्रिक शिवाय त्या शेजारी आपली नाशिकवरून नंदुरबारला जाणारी दोन्ही एसट्या यांचं मिलन इथं झालेलं आहे. चला आता ड्रायव्हर आता रेडी झालेत. जसं मी आपल्याला सांगितलं बरोबर 18 किलोमीटर आहे इथून साटाणा आपला नेक्स्ट स्टॉप. आणि तिकीट आपण काढलं या गाडीचं सागरीपर्यंत. ते जवळजवळ 429 रुपये एकाला पडलं. आणि जर आपण नाशिक ते नंदुरबार एंड टू एंड तिकीट काढता येतं 588 रुपये लागतात आपल्याला या संपूर्ण प्रवासासाठी. साटाणाच्या अलीकडे चाललो आता आपण. कुठली नदी आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. सटाणा देवळा ते साटाणा 18 किलोमीटरचं अंतर पार करत आपण पोहोचलोय साटाणा एस टी स्टँडला. एस टी स्टँड बघताय काय सुंदर एस टी स्टँड आहे. रस्ते एक नंबर आहे भाई साहब. जे देवळ्यापासून म्हणजे देवळ्याच्या अलीकडे थोडंसं रस्त्याचं काम चालू तिथंच रस्ते खराब होते पण त्याच्यानंतर आहे ना एक नंबर रस्ता आहे. भरपूर असा मोठं एस टी स्टँड आहे. 15 फलाट दिसतात आहे मला. शेवटचा 15वा फलाट आहे त्या साईडला. इकडे नवापूर बारडोली सुरत अहमदाबाद पाटण त्या साईडला जाणाऱ्या गाड्या. एक महत्त्वाची अपडेट आपल्या प्रवासादरम्यान. आता ही एस टी आपण इलेक्ट्रिक शिवाय आपण सोडणार आहोत पिंपळनेरलाच.
ताहराबाद स्थानक 124 किलोमीटरचा प्रवास करत इथपर्यंत आलो आहे आता. आणि मी आपल्याला सांगितलं की आपण पिंपळनेरला उतरणार आहोत, कारण की तिथून आपल्याला नवापूरला जाण्यासाठी लवकरात लवकर बस मिळेल आणि अंतरही आपलं कमी असणार आहे. प्रवास एक नंबर झाला आहे मंडळी. आता थोडीशी भूक लागली आहे, बघू आता पिंपळनेरला गेल्यानंतर खाऊयात. आणि पिंपळनेर नंतर आपण नवापूरपर्यंत पण आपण हा कंप्लीट प्रवास करणार आहोत. ह्या गाडीला आपण तिथं सोडणार आहोत आणि त्यानंतर बघूयात कुठली गाडी मिळते आपल्याला. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ताहराबाद बस स्थानक. इथून आपल्याला मांगी तुंगी अजून बरेचसे असे किल्ले आहेत जे आपल्याला व्हिजिट करता येतात आणि खास करून पावसाळ्यामध्ये मजा आहे इकडे फिरण्याची. किल्ले तुम्ही बघू शकता. सालेर किल्ला 30 किलोमीटर आहे, शंकर देवस्थान 4 किलोमीटर वगैरे आहे. नवीन गाडी आणि याची सर्वात जुनी गाडी. आता तिचा वापर स्कूलमध्ये केला जातो. तुम्ही पाहू शकता. छोटीशी नदी आहे आणि अरुंद असा पूल आहे आणि नदीच्या शेजारी शेती पण केली जाते बघा. मांगी तुंगी कडे जाण्यासाठी आपल्याला या साईडला मार्ग पाहायला मिळतो. सकाळचे 9:30 वाजलेत मंडळी. आपण पोहोचलोय पिंपळनेरला. साक्री तालुक्यातील पिंपळनेर हे एक शहर आहे, धुळे जिल्ह्यात येते. आणि जवळजवळ 140 किलोमीटरचा प्रवास करत इथपर्यंत आलो आहे. आणि आपण आता आपली जी इलेक्ट्रिक शिवाय समोर बघताय त्या गाडीला आता इथेच सोडतो, कारण की इथून आपल्याला जायचं आहे नवापूरला. आणि इथून आपल्याला जी नवापूरला जाणारी गाडी आहे ती इथून भेटेल आणि लवकरात लवकर पोचू आपण. तर आता आपले चालक वाहक दादा आलेत, आपल्याला रिक्वेस्ट केली की चहा वगैरे घेऊया तिथं, ते पण थांबलेत. तर चला, तर या बस स्टँडवरचा चहा तो काचेच्या ग्लासात. चला चहा झालाय. आता काहीतरी नाश्ता करूयात. पिंपळनेर मार्केटमध्ये या साईडला आहेत स्टॉल भरपूर. मार्केटमध्ये आलो आहे एका ठिकाणी ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर रस्सा वडा मी घेतला आहे, अतुलने पोहे घेतले. या नाश्ता करायला लिंबू वगैरे मस्त पिळून घेऊयात. नाश्ता वगैरे करून मी पोहे घेतले, भाऊनी रस्सा वडा वगैरे घेतलेला आहे. क्वालिटी आहे, एक नंबर आहे क्वालिटी पोहेचे पण. नाश्ता वगैरे जबरदस्त असा झालेला आहे. आणि गाडी आपली लागली बघताय, नाशिक सटाणा नवापूर. गर्दी भरपूर आहे. एकदा विचारायचं का कोणाला तिथं इन्क्वायरीमध्ये दुसरी गाडी आहे का. तर इथून गाडी भेटायला थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला आपल्याला. नवापूरसाठी जी मी आपल्याला गाडी दाखवली ती एकदम फुल आहे आणि ही चालली आहे साक्रीला. तर मला वाटतं साक्रीलाच जावं लागेल. आपली गाडी ऑलरेडी इलेक्ट्रिक शिवाय गाडी साक्रीलाच जाणारी होती. थोडंसं मिसकॅल्क्युलेशन झालं आहे, कारण की इथून गाड्या काय आहे नाही. तर चला मग आता ऑप्शन नाही आहे. 82 रुपये तिकीट काढले दोघांचं साक्रीपर्यंत. ऑलरेडी तिकीट होतं आपलं इलेक्ट्रिक शिवायमध्ये साक्रीपर्यंत, पण ठीक आहे. इथला आपल्याला नाश्ता करायचा तो एक्सपिरियन्स तो मिळाला. दहा 40 झालेत मंडळी. आपण पोहोचलो साक्रीला. या एस टीने आपण उभं राहून प्रवास केलाय. आता चला पटकन स्टँडला जाऊयात. साक्रीचा आज बाजार दिसतोय रविवारचा. बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला भाजीपाला, या साईडला मडकी वगैरे, आणि पुढे 500 मीटरला आपलं एस टी स्टँड आहे. चला फायनली पोहोचलोय साक्री एस टी स्टँडला. आता इथून आपल्याला पटकन गाडी पकडायची आहे जी भेटेल ती नवापूरसाठी.
इथून बरोबर 67 किलोमीटर आहे. 1.5 ते 2 तास लागतील आपल्याला नवापूरला पोहोचायला. गर्दी बघताय, भरपूर अशी गर्दी आहे. रविवारचा दिवस. अहमदाबादला जाणारी गाडी लागलेली आहे इथे. धुळे, नवापूर, सुरत, अहमदाबाद, चाळीसगाव, सुरत, नवापूर ही सुद्धा नवापूरला चालली आहे. तर ह्याच्यात जरा जागा आहे तिच्यापेक्षा, अहमदाबादपेक्षा सुरतवाल्या गाडीमध्ये जागा आहे. साडे 11 वाजलेत मंडळी. आपण पोचलोय दहिवेलला. आता साक्रीनंतर दहिवेल हे गाव लागतं. रस्त्यालाच गाडी थांबते. आपण याच्या आधी जो सुरतवाला, धुळे सुरतवाला व्हिडिओ केला होता त्यावेळेस पण इथं थांबलो होतो. जागा मिळाली आपल्याला. तर याच्यानंतर आता भेटूयात डायरेक्ट नवापूरमध्ये. सव्वा 12 वाजलेत. आपण पोहोचलोय नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या शहरामध्ये. समोर आपण बघताय मालेगाव, अहमदाबाद गाडी, त्या शेजारी चाळीसगाव, सुरत. आत्ताच इकडे गेली धुळे, अहमदाबाद. सगळ्या आंतरराज्यीय गाड्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघा इकडून आली ती अहमदाबाद, धुळे. आणि ही एक गाडी इथं थांबलेली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक सुंदर गाव नवापूर. सकाळी आपण 6:30ला प्रवासाला सुरुवात केली होती आणि आज आपला दुपारी 12:15 हा प्रवास संपलाय. सुरत, चाळीसगाव ही सुरतहून आलेली गाडी. तर चला मंडळी, मग आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपण प्रवास केला नाशिक पासून पिंपळनेर पर्यंत. तोही आपल्या इलेक्ट्रिक शिवायने. एक नंबर मजा आली. रस्ता थोडासा खराब होता, काम चालू होतं, पण बाकीचा रस्ता टॉप नॉच होता. त्याच्यानंतर आपण साक्रीपर्यंत प्रवास केला. नाशिकची जी एक गाडी होती ती आय गेस नंदुरबारला चालली होती. त्यात जागा नव्हती, पण 24 किलोमीटरचा तो प्रवास तोही चांगलाच झाला, उभा राहून झाला. आणि त्याच्यानंतर आपण आता या बसने चाळीसगाव सुरत बसने प्रवास केलेला आहे. तर एकंदरीतच खूपच मजा आली आजच्या या प्रवासामध्ये. भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि हा इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका, पुणेरी.हमसफर.